नमस्कार मित्रांनो, मी DMD आपणा सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये ज्योतिबा मंदिर आणि या मंदिराचा जो इतिहास आहे तो आपण थोडंफार या व्हिडिओत बघणार आहोत। जर तुमका हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑलला सेट करू विसरू नको। चला तर आपण व्हिडिओ सुरू करू। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान हे महाराष्ट्राचा लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। समुद्रसपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवर ज्योतिबा डोंगराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेलो आहे। वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस कोल्हापूरपासून 17.5 किलोमीटर अंतरावर आहे। या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेला ह्या ज्योतिबाचा पुरातन मंदिर आहे। श्री ज्योतिबा देवस्थान अथवा केदारेश्वर हे बद्री केदारेश्वराचाच रूप असा मानला जाता। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमानाग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ असाही म्हटलं जातं। ज्योतिबा देवाची मूर्ती ही स्वयंभू असून ती साधारणपणे 4.5 फूट उंचीची आहे। मूर्ती बट्टू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुजा, मूर्तीच्या हातात त्रिशूळ डमरू असून त्याचे वाहन घोडा। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या संदर्भात एक प्राचीन कथा सांगितली जाता। ती अशी की प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्याने हाहाकार माजवला होतो। तिथली जनता त्यांच्या छळात कंटाळून गेली होती। त्यावरच ते दैत्य थांबले नाही तर त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजेच आई महालक्ष्मीही ते त्रास देऊ लागले। या दैत्यांच्या छळापासून तिथल्या जनतेक मुक्त करण्याकरिता श्री अंबाबाईन तपश्चर्या करून केदारेश्वराक त्या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली। त्यापुढे केदारेश्वरांनी राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध ह्याच डोंगरावर केल्याने म्हणून या डोंगराचं नाव वाडी रत्नागिरी असा पडला। रत्नासुराच्या वधानंतर श्री अंबाबाईंनी अशी प्रार्थना केल्याने की पुन्हा असा संकट येऊ नये आणि तुझी दृष्टी सदैव माझ्यावर असू दे, म्हणून अंबाबाईच्या रक्षणासाठी श्री ज्योतिबा देवाचं मंदिर कोल्हापूरच्या दिशेक दक्षिणाभिमुख ही आमच्या वाडीतली मंडळी वाडीतना एक ट्रिप काढलेली। कोल्हापूर दर्शन, अंबाबाईचं मंदिर म्हणजेच महालक्ष्मी देवीचं मंदिर, ज्योतिबाचं मंदिर, बाळूमामांचं मंदिर आणि पन्हाळ्यावर काही कारणास्तव आमका जाता नाही येईल, पण तुमका ह्या 2 व्हिडिओ म्हणजेच बाळूमामांचं मंदिर आणि महालक्ष्मी देवीचं मंदिर एंड स्क्रीनला दोन्ही साईडला तुमका व्हिडिओ बघू भेटतील। त्यावर तुम्ही टच करा आणि व्हिडिओ बघा। मंदिराचं बांधकाम उत्तम प्रतीच्या बेलसट दगडात केलेला मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीतला असून या ठिकाणी 3 मंदिरांचा समूह आहे। मुख्य मंदिर ह्या अतिप्राचीन असून उर्वरित 2 मंदिरही 18व्या शतकात बांधलेल्याचा उल्लेख आढळता। मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचा काम करता। ह्या मंदिराचा वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरात 2 नंदी आहेत। श्री ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी आणि श्रावण शुद्ध षष्ठीक इकडे भाविकांची मोठी गर्दी होता। रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाप्रत्यर्थ चैत्री पौर्णिमेस हय मोठी भव्य जत्रा भरता। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश इत्यादी भागातना भाविक दर्शनासाठी येतात। तर तुमका हा व्हिडिओ कसो वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा। हय फोटो व्हिडिओ काढूक सक्त मनाई होती। आजूबाजू बघितला तर भरपूर जण व्हिडिओ फोटो काढत होते, तर म्हटलं आपण पण व्हिडिओ काढावे। तिकडे बघितला तर गोंधळ चालू होतं, तर म्हटलं इकडचं गोंधळ पण आपण बघून जावं। व्हिडिओ आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑलला सेट करू विसरू नको।
चला तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.